भंडारा जिल्हा वनसंपत्ती आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा अशी भंडारा जिल्ह्याची ओळख आहे। भंडारा जिल्हा तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळांच्या जातींसाठी देखील सुप्रसिद्ध आहे। राजू कारेमोरे, चरण वाघमारे, नरेंद्र भोंडेकर, अरविंद भालाधरे, नाना पटोले, परिणय फुके हे दिग्गज नेते भंडारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात। तलावांसोबतच गोसी खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प या जिल्ह्यात आहे। भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे भंडाऱ्याची ओळख देश पातळीवरच्या राजकारणात आहे। भंडारा जिल्ह्यात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत, या मतदारसंघात कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या पक्षफुटीनंतर इथलं राजकीय समीकरण कसं आहे, विधानसभेची खडाजंगी या विशेष कार्यक्रमात पाहूयात भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा। भंडारा जिल्ह्यात कोणते विधानसभा मतदारसंघ मोडतात? भंडारा जिल्ह्यात एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, तुमसर, भंडारा आणि साकोली। तुमसर विधानसभा मतदारसंघात कधी भाजप तर कधी काँग्रेस सत्तेत राहिल्याचा इतिहास आहे। मात्र 2019 साली प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इथं खातं उघडलं। त्यामुळे येत्या निवडणुकीत इथं कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुमसर विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजू कारेमोरे यांनी तुमसर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला। कारेमोरे यांना 87,190 मतं मिळाली। यावेळी त्यांच्या विरोधात चरण वाघमारे अपक्ष उभे होते। वाघमारे यांना 79,490 मतं पडली। वाघमारेंचा 7,700 मतांनी पराभव झाला। विशेष बाब म्हणजे 2014 साली चरण वाघमारे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्यांचा विजय देखील झाला होता। 2019 साली महिला पोलिसांचा विनयभंग केल्याप्रकरणी वाघमारेंना अटक देखील झाली होती। तर राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर राजू कारेमोरे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला। काही महिन्यांपूर्वी कारेमोरे यांचा एका महिलेसोबत कार्यक्रमात नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। तसंच महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे। भंडारा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र 2004 नंतर या मतदारसंघात कधी काँग्रेस, कधी शिवसेना तर कधी भाजप सत्तेत आल्याचा इथं इतिहास आहे। 2009 मध्ये नरेंद्र भोंडेकर सत्तेत आले। यावेळी त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। मात्र 2014 साली त्यांचा पराभव झाला। तसंच त्यांना यावेळी 3ऱ्या क्रमांकाची मतं पडली। 2019 साली नरेंद्र भोंडेकर अपक्ष लढले आणि विक्रमी मतांनी जिंकून आले। भंडारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित आहे। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांनी दणदणीत मतांनी विजय संपादन केला। ही निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली आणि विजयानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। भोंडेकर यांना 1,07,770 मतं मिळाली। यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे अरविंद भालाधरे उभे होते। भालाधरे यांना 78,040 मतं मिळाली। तब्बल 23,677 मतांनी भालाधरे यांचा पराभव झाला। भंडारा हे जिल्ह्याचं ठिकाण असेल आणि जिल्ह्यातील राजकारणाची सूत्र जरी इथून चालत असली तरी उमेदवारी मात्र बाहेरूनच ठरत असते। आशियातील सर्वात मोठे समजले जाणारे गोसे धरण या मतदारसंघात आहे। मात्र तरीही सिंचन आणि पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी येथील मतदार आणि शेतकरी संघर्ष करतात। या धरणाच्या भूमिपूजनाला जवळपास 27 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र या धरणाचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथली परिस्थिती आहे। लोकसभा निवडणुकीनंतर भंडारा विधानसभा मतदारसंघात राजकीय चित्र पालटले। या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची जोरदार चर्चा आहे। साकोली विधानसभा मतदारसंघात एक दशक काँग्रेस तर पुढील दशकभर भाजप सत्तेत राहिल्याचा इतिहास आहे। मात्र 2019 साली या मतदारसंघात नाना पटोले काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। 2008 साली नाना पटोले काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले। 2009 साली नाना पटोले साकोली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढले आणि जिंकले।
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांनी 2017 साली काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी केली आणि 2019 सालची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी काही काळ विधानसभा अध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्याचा इतिहास आहे. मात्र काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढील काही काळात राज्यात सत्तापालट झाली. साकोली विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले आणि भाजपच्या परिणय फुके यांच्यात सामना झाला. 95,208 मतं घेत नाना पटोले यांनी विजय संपादन केला, तर परिणय फुके यांना 88,968 मतं मिळाली. तब्बल 6,240 मतांनी फुके यांचा पराभव झाला. हा होता लेखाजोखा भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा. सोनी मगर, एबीपी माझा डिजिटल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.